तर तुमचं सरकार आलं तर मग ह्याच्यावर पुन्हा एकदा विचार केला जाईल? 100% अडाणीकडून काढून 100%. कशाला खासगी कशाला माणसं पाहिजेत तुम्हाला? कोणी का बिल्डर असे ना, मुळात या पहिल्या झोपडपट्ट्या येत आहेत कशा? बरोबर आहे. यांना कोण वसवतंय? काय हा धंदा झालाय. इथे उभ्या करायच्या, मग इथे ती जागा एसआरए मध्ये आणायची, मग इथून उचलायच्या दुसरीकडे न्यायच्या. बोल. सर, एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की गेल्या 5 वर्षात राज्यात काही झालंय ते सगळ्या जनतेने बघावं, त्याच्यानंतर मतदान करावं. परंतु देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य होतं की 2 पक्ष फोडून मी सत्तेवरती आलेलो आहे म्हणून. तर मग ही तुम्ही म्हणतायत की कोणावरच्या चिन्हावरती निवडून आले आणि कुठे? मला असं वाटतं मी लोकांशी बोललेलो आहे. लोकांनी या गोष्टीवरती विचार करावा. परंतु सर, तुम्ही काही माध्यमांना मुलाखती देताना सुद्धा म्हणतात की बहुतेक कळ आहे की भाजपचा मुख्यमंत्री. माझ्या दृष्टिकोनातनं कामं होणं महत्वाचं आहे. हा फाफट पसारा जो आहे ना, हा फाफट पसारा सुधारला पाहिजे. सर, हा विरोधाभास नाही. ह्याच्यात कसला आला विरोधाभास? एक त्यांची भूमिका झाली, कळलं का? एक माझा विचार झाला या गोष्टीमध्ये. तुमचं म्हणणं मी तसाच वागू असं म्हणणं असेल तर मी तसं वागायला तयार आहे ना. मला काही प्रॉब्लेम नाही त्यातला. पण जेवढा इथे माझ्यासमोर जेवढा कंठ काढतात ना, तेवढा फक्त समोरच्या ज्या पत्रकार परिषद असतात ना, तेव्हाही काढत जा. नाही, मी मराठीत सांगणार उत्तर. आता आपण 2 मिनिटं थांबता जरा. त्याला ते मगापासून खूप वेळा हात होते. 2 मिनट. सर, 2 मुद्दे हैं जिनको लेकर आप सबसे ज्यादा वोकल रहे हैं. जहां कहीं भी आप चुनाव प्रचार में जाते हैं उसकी चर्चा सबसे ज्यादा करते हैं. अवैध बांग्लादेशी जो घुसपैठ कर रहे हैं महाराष्ट्र में कई सारे जगहों पर, मुंबई में भी एक बड़ी समस्या बने हुए हैं, वो एक है. और एक अवैध लाउड स्पीकर जो हमेशा आप अपने चुनावी सभा में बोलते हैं वो अगर मैं सत्ता में आ जाऊंगा तो उतार दूंगा, लेकिन आपके मैनिफेस्टो में उसकी चर्चा नहीं दिखाई दे रही है. वजह क्या है? आता उत्तर दिलं ना तसं. हिंदी में थोड़ा जानना चाहिए. नाही, आपण मराठीत समजतं सगळ्यांना. मी होर्डिंग पण मराठीत लावलेत. विदेशी टाइम्स ऑफ इंडियाला जाहिरात पण मराठीत दिली होती. समजतं ना सगळ्यांना. जो प्रश्न विचारला 4-5 दिवसांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक अहवाल आलाय. जाहीरनामा हा भविष्याकरताच असतो बहुतेक वेळेला. तो ते रोहिंगे किंवा बांगलादेशी मुंबईमध्ये येत आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना वसवलं जात आहे. याच्या संदर्भात आपण काही करणार? आता तुम्हाला याचं उत्तर टायपिस्ट. आता मी तुम्हाला कंबाईन उत्तर देतो. उद्या ज्यांच्याबरोबर समजा मला जायची वेळ येईल, आली जर समजा, तर माझा मॅनिफेस्टो पहिला असेल की ह्याच्यावरती त्यांचं उत्तर काय. कळलं का? आज जाऊन खुर्च्या उभवणे हा माझा धंदा नाहीये. पण ह्याच्यावरती जर समजा उत्तर मिळणार असतील तर मला असं वाटतं जास्ती चांगलं होईल. बोल. हा, सॉरी, तुमचा प्रश्न काय होता? तर त्यामध्ये हे जे बांगलादेशी किंवा जे रोहिंगे येत आहेत, मुंबईवर आक्रमण करतात किंवा मुंबईमध्ये ते राहत आहेत, तेव्हा त्यांना वसवलं जात आहे, या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याचं उत्तर मिळालं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी माझ्या भाषणामधनं अजून एक गोष्ट बोलतोय बरं का. ती म्हणजे पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याला कुठे काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहेत. आपल्याकडे लॉ आहे, ऑर्डर नाही आहे. या गोष्टींवरती मला असं वाटतं की राज्याचा विचार करता कोणाचाही बाकीच्यांचा विचार न केलेला पाहिजे. आणि त्यातनं मला असं वाटतं कारवाई होणं गरजेचं आहे. हे एकदा होताना दिसलं तर यायचं बंद होतं. मी अनेकदा माझ्या भाषणामधनं अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की 4 प्रकारच्या जमिनी असतात. एक असते केंद्र सरकारची, एक असते राज्य सरकारची, एक असते महानगरपालिकेची आणि एक असते खासगी. बरोबर? केंद्र सरकारच्या जमिनीवरती झोपडपट्ट्या होतात किंवा अनधिकृत बांधकामं होतात, राज्य सरकारच्या होतात, महानगरपालिकेच्या होतात, खासगी नाही होत, कारण त्याला आईबाप असतो. जर समजा आपण गोदरेजची जागा आपण बघितली, गेले अनेक वर्ष ती जागा तशीच्या तशी आहे, कारण त्याला आईबाप आहे.